वसंत पंचमी निमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला। यावेळी पंढरपुरात एकच लगीनघाई उडालेली आढळून आली। या लग्नासाठी मंदिर एखाद्या राजवाड्याप्रमाणे फुलांनी सजविण्यात आले आहे। रुक्मिणी स्वयंवराची कथा झाल्यानंतर साधारणपणे 11 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा अंतरपाठ धरून प्रत्यक्ष विवाह संपन्न झाला। या विवाहासाठी सकाळपासूनच पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली। श्रीकृष्णाने अर्थात विठ्ठलाने रुक्मिणीचे पाणी ग्रहण केले। त्यापूर्वी रुक्मिणीने श्रीकृष्णाला म्हणजेच विठ्ठलाला 7 श्लोकांचे पत्र पाठविले। हे पत्र म्हणजे जगातील पहिले प्रेमपत्र मानले जाते। या संपूर्ण रुक्मिणी स्वयंवर कथा आणि विवाह सोहळ्याची चित्रे 40 वर्षापूर्वी विठ्ठल मंदिरात लावली गेली आहेत। विठ्ठल आणि रुक्मिणीच्या विवाहाचे सचित्र दर्शन मंदिरात घडतं। याच विठ्ठल आणि रुक्मिणीच्या विवाहाची कथा पुढील प्रमाणे आहे। रुक्मिणीने विठ्ठलाला वरलं आणि वसंत पंचमीला विवाह सोहळा पार पडला। रुक्मिणी स्वयंवराची कथा काय आहे? रुक्मिणीला स्वप्नात श्रीकृष्णाचं स्मरण झालं, त्यामुळे तिने श्रीकृष्णासोबत लग्न करण्याची इच्छा आपले वडील राजा भीमक यांच्याकडे व्यक्त केली। मात्र रुक्मिणीचे भाऊ रुक्मय यांनी या लग्नाला विरोध केला। यानंतर रुक्मिणीने 7 श्लोकांचे पत्र सुदैव ब्राह्मणाकरवी कृष्णाकडे पाठविले। पुढे ब्राह्मणाने हे पत्र कृष्णाला वाचून दाखवले। हे पत्र ऐकल्यानंतर कृष्णाच्याही मनात रुक्मिणीबद्दल भाव जागृत होतो। या श्लोकामध्ये रुक्मिणीने लिहिले होते की मी अंबिका देवीच्या मंदिरात जाते, तिथे दर्शन घेते, तिथे तू ये। त्याप्रमाणे श्रीकृष्ण द्वारकेहून आला। श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेला आपल्या रथात घेतलं, रुक्मिणीचे पाणी ग्रहण केले। यानंतर श्रीकृष्ण म्हणजे विठ्ठल आणि रुक्मय यांच्यामध्ये युद्ध झालं। यात रुक्मय अपयशी झाला। यानंतर वसंत पंचमीच्या निमित्ताने विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला, अशी त्यामागील पौराणिक कथा आहे।